नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांचं मी पवन ॲग्रोमध्ये सहर्ष स्वागत करतो. आज आपण भांडेगाव येथील प्रगतशील शेतकरी रामेश्वर भाऊ यांच्या शेतामध्ये आलेलो आहे. इथे याचं प्रमुख कारण जर बघितलं तर या प्लॉट जो आहे, आपण जो समोरील प्लॉट बघत आहे, हा संपूर्ण प्लॉट आपल्या पवन ॲग्रोच्या ट्रीटमेंट चालू शेतकरी मित्रांनो. याच्यामध्ये यांनी संपूर्ण प्रोडक्ट वापरले, जसं की आपलं मायक्रोरा झालं, रूट मोर डायमंड झालं, जर्मिशन पॉवर झालं, स्टम्प झालं, जम्बो झालं, हे संपूर्ण प्रोडक्ट वापरलेले. तुम्ही प्लॉट बघू शकता शेतकरी मित्रांनो, कशा प्रकारे यातला प्लॉट बघू शकता. जर्मिशन एकदम टॉपचं झालेलं आहे. कुठल्या प्रकारचं असं नाहीये की प्लॉट मध्ये जर्मिशन नाहीये, एकदम निरोगी प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आता शेतकरी बांधवांना विचारू, यांना रिझल्ट कशा प्रकारे वाटले आणि यांनी सुरुवातीला काय काय सोडले आणि ट्रीटमेंट कशा प्रकारे केली आणि यांना पवन ॲग्रो ट्रीटमेंट कशा प्रकारे वाटलं. संपूर्ण सर्व तुमचं नाव, गाव, मोबाईल नंबर सांगा आणि तुम्ही याला अगोदरपासून काय काय सोडलेले आणि रिझल्ट कशा प्रकारे वाटतं तुम्हाला. नमस्कार, माझं नाव रामेश्वर बडुगे, तालुका कोलताबाद, 27 संभाजीनगर. तर आम्ही सुरुवातीला मायक्रोरायझा, रोथमोन, त्याच्यानंतर 10 दिवस झाले जर्मिनेशन पॉवर सोडलं. त्याच्यानंतर आता 2 दिवसापूर्वी स्टंप खालून सोडलेले आणि स्टंपची फवारणी केली. अतिशय खूप छान रिझल्ट आहे. जर्मिशन पॉवरचा रिझल्ट कशा प्रकारे वाटला तुम्हाला. नाही, छान रिझल्ट आहे, म्हणजे उगवण क्षमतेला त्याचे चांगले रिझल्ट. बघू शकता शेतकरी मित्रांनो, हा प्लॉट एक 40 दिवसाचा प्लॉट आहे आणि जवळपास बाकी शेतकऱ्याचा 2-2 महिन्याचे तरी प्लॉट होऊन गेले, पण जर्मिशन असं झालेलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम टॉपचं जर्मिशन झालेलं आहे. बघू शकता शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं हे नाहीये. वाटलं सर तुम्हाला जवळून दाखवतो. आणि आपलं मायक्रोरायझा, रूट मोर डायमंड हे सोडल्यापासून आणि बाकीचे जे हे सोडलं तुम्हाला दाखवतो, मुळाचं डेव्हलपमेंट मग कशा प्रकारे झालेलं आहे पण तुम्हाला दाखवून देतो. वाटलं तर बघू शकता. येणारा जो स्टंप आहे अतिशय निरोगी आलेला शेतकरी मित्रांनो, आणि तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये मायक्रोरायझाचे, रूट मोर डायमंड आणि आपलं जे हे सोडले यांनी, खोडलेलं आहे ना. बघू शकता शेतकरी मित्रांनो, मुळाचं डेव्हलपमेंट कशा प्रकारे झालेलं आहे. कुठल्या प्रकारे खड्याला डॅमेज नाही, काही नाही, काहीच नाही. बघू शकता आपण त्याच्यामध्ये आतमध्ये काही मुळात फुटलेले आहेत, तर तुम्ही मुळाचं पण डेव्हलपमेंट बघू शकता. आणि जो स्टंप आहे, हा स्टंप पण बघू शकता किती सशक्त आलेला आहे शेतकरी मित्रांनो. बाकीचं पण तुम्ही जर्मिशन बघू शकता, प्लॉटचं टॉपचं जर्मिशन झालेलं आहे. जर असं आपल्याला जर्मिशन हवं असेल त्या ठिकाणी तुम्ही जर्मिशन पॉवर आवश्यक वापरा. जर्मिशन पॉवर का वापरणं गरजेचे, ज्या शेतकरी बांधवांनी साधारणपणे लागवड करून 20-25 दिवस झाले असतील आणि त्यांचं म्हणावं असं जर्मिशन होत नसेल, त्यांनी एक वेळेस आपलं जर्मिशन पॉवर आवश्यक वापरावं. त्यांनी जे तुमचं जर्मिशन थांबलेलं आहे, हे जर्मिशन पण फास्ट होऊन जाईल आणि जे तुमचे कंद काही डोळे सुप्त अवस्थेमध्ये पडले ते पण त्या ठिकाणी सक्रिय होऊन जाईल शेतकरी मित्रांनो. त्यासोबत तुमच्या उमाची वाढ जी आहे जोमात होण्यासाठी काम करते. त्यामुळं संपूर्ण जे ट्रीटमेंट आहे, जर तुम्ही संपूर्ण ट्रीटमेंट जर आपल्या पवन ॲग्रोचं घेतलं, तुमचं पण प्लॉट अशा प्रकारे होणार शेतकरी मित्रांनो. त्याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीपासून जर चांगल्या प्रकारे नियोजन केलं तर उत्पादन पण चांगलं होईल आणि प्लस तुमचा खर्च पण कमी होऊन जाईल आणि पिकावर येणारा जो रोग असतो, त्या रोगाचा अटॅक कोणत्या ठिकाणी कमी होऊन जाऊ शकतो. अधिक माहिती लागल्यास खाली दिलेला नंबर तुम्ही कॉल करू शकता. धन्यवाद.